सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स. तळा तालुक्यातील नवसाला पावणारी आणि तळेवासियांची श्रद्धास्थान असलेली श्री चंडिका ग्रामदेवी पुनः दर्शन सोहळा पौष चतुर्दशी आणि पौर्णिमा 24 आणि 25 जानेवारी 2024 रोजी आयोजन करण्यात आलं होतं. तळा येथील 12 वाड्यांचे हे ग्रामदेवता मंदिर शहरातील 18 पगड जाती या मंदिर सोहळ्यात समाविष्ट होत असतात. यावेळी यजमान पदाचा मान राणेची वाडी यांना मिळाला. दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता श्री चंडिका देवीची गादी श्रीकांत वेदक यांच्या घरापासून मंदिरापर्यंत भजन खालू बाजाच्या गजरात वाजत गाजत नेण्यात आली. दुपारी 3 ते 7 या दरम्यान तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ माधुरी शैलेश घोलप यांच्या सौजन्यानं महिलांचा हळदी कुंकू समारंभ पार पडला. दुपारी 4 ते 6 या दरम्यान श्री अजित कडकडे यांचे शिष्य डॉ. संतोष झापकर यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम पार पडला. संध्याकाळी 7 ते 8 या दरम्यान सुतार आळी ग्रामस्थांच्या वतीनं धूपारती पंचपदी पार पडली. रात्री 9 ते 11 या दरम्यान श्री आणि सौ रेश्माताई रवींद्र मुंडे यांच्या सौजन्यानं हरिभक्त परायण प्रमोद महाराज जगताप बारामती यांचे वारकरी संप्रदायाचे कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री 11 नंतर राणेची वाडी ग्रामस्थ आणि महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. दिनांक 25 जानेवारी रोजी पहाटे 4:30 ते 6:30 या दरम्यान नामदेव शिंपी समाज आणि बाजारपेठ मित्रमंडळ तडे यांनी काकड आरती. सकाळी 6:30 वाजता श्री चंडिका ग्रामदेवीचा अभिषेक करण्यात आला. यावेळी रेवंदडाचे श्री केळकर गुरुजी यांनी पौराहित्य केलं. षोडशोपचार पूजा ही देवीचा अभिषेक पूजा अर्चा नवचंडी होम हवन. श्री चंडिका देवी पूजनाचा मान पूर्वापार सोनार समाजाचा असल्यानं सौ आणि श्री विश्वेश वेदक, श्री गणेश पूजन ग्रामस्थ सौ आणि श्री महादेव बैकर व नवग्रह होम हवन सौ आणि श्री ॲडव्होकेट चेतन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. सकाळी 11:30 वाजता 12 वडी दिंड्यांचं आगमन झालं. सर्व गावातून वाजत गाजत येणारे दिंडी पालखी सोहळे हे जणू गावातील आगळी वेगळी पर्वणीच ठरते. या सोहळ्यासाठी महिलांसह अबालवृद्ध आणि माहेरवाशिणींना येण्याची संधी मिळते. यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन गेला होता. मंदिरासमोर भक्तांसाठी भव्य प्रांगणात उभारलेले आकर्षक मंडप, भक्तांच्या स्वागतासाठी स्वयंसेवक, दर्शनासाठी लागलेल्या भाविकांच्या रांगा, देवीच्या मिळालेल्या दर्शनामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद प्रसन्नता यावेळी जाणवत होती. देवीच्या दर्शनानंतर भाविकांना महाप्रसादाची सोय केली जाते. या महाप्रसादालयात असंख्य भाविक आवडीनं आनंदानं येतात. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी तळा शहरातील शाळा, महाविद्यालय, ITI कॉलेज येथील विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी, डॉक्टर्स, पत्रकार, तहसीलदार, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण साळके यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री 9 ते 12 या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाविकांची श्रद्धा आणि भक्ती यामुळे सारा परिसर भक्तिमय होऊन गेला. यावेळी सुश्राव्य गायन आणि कीर्तन श्रवणाचा लाभ अनेक श्रोत्यांनी घेतला. पूर्वापार मंदिरात साऱ्या वतनदारांना मिळत असलेला पूजेचा अधिकार, लाभ, वतन जतन करून ठेवणारी धार्मिकता, पवित्रता, सर्वधर्म समभाव, जातीय सलोखा जपणारे हे श्री चंडिका मंदिर ट्रस्ट आहे. या महोत्सवाला अनेक जण देणगी रूपाने, वस्तू स्वरूपात मदत करत असतात. श्री चंडिका देवी पुनर्दर्शन सोहळा तालुक्यातील एक आगळावेगळा सोहळा असून ते विशेष आकर्षण ठरत आहे. अशा भव्य दिव्य विविध सोहळ्याचं आयोजन विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ, वतनदार सदस्य यांच्या नियोजनाखाली ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं श्री चंडिका देवी पुनर्दर्शन सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता झाली. सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.